नमस्कार. भारतीय राजकारणातला सर्वात जुना मोठा पक्ष म्हणजे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी. भारतीय जनता पक्ष आज संख्यात्मकदृष्ट्या सर्वात मोठा असला तरीही काँग्रेस हा भारतातला सगळ्यात जुना आणि सगळ्यात मोठा पक्ष आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण भाजपचं अस्तित्व आधी जनसंघ होतं, त्यानंतर ते भारतीय जनता पार्टीमध्ये बदललेलं आहे. बाकीच्या पक्षांची अक्षरशः वाताहत झालेली आहे. काही राज्यापुरते मर्यादित झालेत तर काही एखाद्या जिल्ह्यापुरते. पण आता राजकारणात दोन पक्ष भाजप आणि काँग्रेस ही राष्ट्रीय स्तरावरती ज्या सगळ्या प्रांतांमध्ये आपला प्रभाव ठेवून आहेत ती उरलेली आहे. त्यातल्या त्यात काँग्रेसची अवस्था 2014 पासून फार बिकट होत चाललेली आहे. भाजपमधला मोदींचा प्रभाव सुरू झाला, मोदी युग सुरू झालं आणि या युगानंतर काँग्रेसला झपाट्यानं ओहोटी लागल्याचं आपल्या लक्षात येत आहे. त्यासोबत काँग्रेसला काही फटके देखील बसलेले आहेत. यात काँग्रेसनं आपले चांगले नेते गमावले आहेत, काळाच्या पडद्याआड गेलेत. काही उदयोन्मुख नेते ज्यांच्या अस्तित्वावर काँग्रेस काही चांगलं करू शकली असती असं दिसलं असतं ते सुद्धा काळाच्या पडद्याआड गेलेत. आणि काँग्रेसच्या कल्चरप्रमाणे काही चांगल्या नेत्यांना पुढे येऊ दिलं जात नाही आहे. बहुतेक नेते वृद्ध झालेत. त्यांच्या म्हणण्याला आता पक्षात काही स्थान उरलंय का हा देखील प्रश्न आहे. अशा स्थितीत आता काँग्रेसला पूर्णतः कात टाकून समोर येणं आवश्यक आहे. पण काँग्रेसवर आत्ता प्रभाव दाखवणाऱ्या नेत्यांच्या हातात ते आहे का हा देखील प्रश्न आहे. म्हणजे इच्छा आहे का, त्यांची ती मानसिकता आहे का हे देखील तपासलं पाहिजे. तरीही काँग्रेस आता कात टाकण्याचा प्रयत्न करते आहे. पण हे कात टाकणं संपूर्ण कात निघून जाणार आहे की तुकडे तुकडे बाजूला केले जाणार आहेत. तुकडे बाजूला झाले तर काँग्रेस प्रभावीपणे काम करू शकणार नाही, काँग्रेसची कांती सुधारणार नाही आहे. असं असेल, बाजूला करणं चालू असेल, खरोखरच बाजूला करणं चालू असेल आणि बदल होणार असेल तर गोष्ट उत्तम आहे. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. काँग्रेसमधल्या संभावित बदलावर आपण आज चर्चा करणार आहोत. काय होतोय काँग्रेसमध्ये बदल? काँग्रेसनं 2014च्या निवडणुकीनंतर आणि आत्ता 2019च्या निवडणुकीनंतर आपल्या पराभवानंतर गांधींच्या ऐवजी संसदीय चेहरा बदलण्याचं ठरवलं. म्हणजे राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद न ठेवता संसदीय गटाचं नेतेपद पश्चिम बंगालातल्या अधीर रंजन चौधरी यांच्याकडे दिलं. अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेतला नेता केल्यानंतर पश्चिम बंगालात तरी काँग्रेसला बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. भलेही अधीर रंजन चौधरी यांचा चेहरा देशव्यापी देशमान्य असा नसेल तरीही तो किमान पश्चिम बंगाल मान्य, पश्चिम बंगाल व्यापी तरी व्हायला हवा होता. अधीर रंजन चौधरी यांच्या नेतृत्वात पश्चिम बंगालमधल्या काँग्रेसला एक बळ मिळणं अपेक्षित होतं. पण घडलं दुसरंच. तिथे काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या ममता बॅनर्जींचा पक्ष पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सत्तेवर आला तर भाजपनं प्रभावी विरोधी पक्षनेत्याची जागा काबीज केली. म्हणजे भाजप 1 आकडी संख्येवरून 2 आकडी संख्येमध्ये गेला आणि काँग्रेस जिथे प्रभावी विरोधी पक्ष होता तिथून थेट 0 या संख्येवरती आला. काँग्रेसची क्रमांक 1 पासून क्रमांक 0 पर्यंतची अवस्था म्हणजे 0वा क्रमांक आहे तो, ही अवस्था पश्चिम बंगालमध्ये आली आणि त्यावेळेला लोकसभेत नेते होते अधीर रंजन चौधरी. या अधीर रंजन चौधरींना हटवायचा असा विचार आता काँग्रेस पक्ष करतो आहे. या हटवण्यामागची भूमिका पश्चिम बंगालातला एखादा चांगला चेहरा किंवा देशातल्या अन्य ठिकाणचा चांगला चेहरा अन्य असं असेल तर उत्तम आहे. पण काँग्रेसच्या मनात दुसरंच काहीतरी शिस्त आहे. म्हणजे काँग्रेसला आता तडजोड बहुतेक ममता बॅनर्जी यांच्याशी करायची आहे आणि ममता बॅनर्जीच्या तृणमूलचा आक्षेप आहे तो अधीर रंजन यांच्यावरती. म्हणजे ममता बॅनर्जीला नको म्हणून आपल्या अधीर रंजन चौधरींना बदलायचं अशी भूमिका असेल तर ती घातक ठरेल. पण पश्चिम बंगालातल्या नेत्याऐवजी जिथे कुठे शक्य आहे अशा ठिकाणचा एखादा नेता पुन्हा उभा करून त्याच्या हातात सूत्र देऊन काही नव्या गोष्टी करू शकलं काँग्रेस तर योग्य ठरेल. पण
काँग्रेस ममतांसोबत जुळवून घेण्यासाठी अधीर रंजन चौधरींना बाजूला करत आहे, ही भूमिकाच मुळात चुकीची आहे. सध्या झालंय काय की काँग्रेस पक्षामधली जी काही मंडळी मोठी होती, ज्यांच्याकडं विचार होता, संघटन होतं, नेतृत्व होतं, हे सगळे आता बाजूला पडलेले आहेत. त्यातल्या त्यात अहमद पटेलांसारखा दिग्गज नेता, ज्याच्या बुद्धीनं अनेक गोष्टी तडजोडीनं घडवून आणल्या जायच्या. खरं तर अहमद पटेलांना काँग्रेसमधलं चाणक्य म्हटलं जायचं. आता असं चाणक्यपद बहाल होतं, त्याचं कारण सत्ता पाठीमागं असेल तर अनेकांना अधिकार असतील तर अनेकांना हे बदल करता येतात. पण अहमद पटेल आपल्या हुशारीच्या जोरावर अनेक तडजोडी करून आणायचे आणि या तडजोडीतून काँग्रेसला मोठं यश मिळायचं, किमान पक्षी सत्ता राखण्यात यश मिळायचं. ते अहमद पटेल आता काळजाच्या पडद्याआड गेलेले आहेत. अहमद पटेलांच्या नंतर जी काही मातब्बर मंडळी होती, ज्यात विलासराव देशमुख, तेही काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. म्हणजे त्यांच्या हाती जरा बऱ्यापैकी काँग्रेस सेफ राहिली असती, तीही नेतृत्व आता निघून गेलेलं आहे. यासोबतच तरुण नेतृत्वाच्या मध्ये ज्यांच्याकडे काही आशा होती, अशा राजीव सातवांचा देखील अकाली मृत्यू कोरोनामुळे झाला आणि राजीव सातवांच्या निमित्तानं आणखी एक संघटना वाढवू शकणारं नेतृत्व संपलं. काँग्रेसमधली जी जुनी नेतृत्व आहेत, म्हणजे गुलाम नबी आझादासारखा माणूस आहे, गुलाम नबी आझादांना काँग्रेसच्या मुख्य प्रवाहातून थोडंसं बाजूला पडलेले आहेत. राष्ट्रीय स्तरावरच्या राजकारणात त्यांचा प्रभाव चांगला होता, ते भाजपकडे झुकल्यासारखं वाटत होतं. पण गुलाम नबी आझाद सध्या काँग्रेसच्या वर्तुळात नाही आहेत. काही नेते नाराज आहेत. कपिल सिब्बलांसारखे नेते आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त करत आहेत. पण त्यातल्या त्यात आणखी काही नेत्यांची नाराजी ही खूप महत्त्वाचा विषय आहे. राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या सुशीलकुमार शिंदेंनी आता पक्षात पहिल्यासारखं काही उरलं नाही अशी भूमिका व्यक्त केलेली आहे. म्हणजे पूर्वी चर्चा होत होत्या, बोललं जात होतं, आता ते बोलणं होत नाही, भूमिका मांडणं होत नाही, ही भूमिका व्यक्त केली आहे. गुलाम नबी आझादांनी पूर्वी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हाक मारल्यावर 1000 लोक जमा व्हायची, आता जमा होत नाहीत, ही भूमिका व्यक्त केलेली आहे. शिवराज पाटील चाकूरकरांच्यासारखा वयोवृद्ध ज्येष्ठ नेता आपल्या वाढत्या वयाप्रमाणे काँग्रेसच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे. काँग्रेस विचारधारेपासून म्हणत नाही मी, काँग्रेसच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. चाकूरकरांचं वयोवृद्ध असल्यामुळं बाजूला होणं, सुशीलकुमार शिंदेंचं आता पक्षात कोणी ऐकत नाही कोणाचंच, हे मत व्यक्त करणं, गुलाम नबी आझादांचं आता पक्षात पहिल्यासारखं राहिलं नाही असं मत व्यक्त करणं, हे काँग्रेससाठी खरोखरच चिंताजनक आहे. मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, म्हणजे मी या मतावर ठाम आहे आणि कोणीही यात अभ्यास करून बघावा. राज्यातल्या देशातल्या मतपेटीचा विचार केला तर काँग्रेसची वोट बँक कोणती होती? राज्यनिहाय वेगवेगळ्या जाती काँग्रेसच्या पाठीमागं कधी उभं राहत होत्या, कधी उभं राहत नव्हत्या. त्यातून सत्तेची समीकरणं थोड्याफार प्रमाणात बदलत होती, पण सातत्यानं काँग्रेसची विचारधारा मानणारा देशातला वर्ग होता, तो म्हणजे मुस्लिम, दलित आणि ब्राह्मण. देशातल्या या 3 वर्गानं काही दशकांपूर्वीपर्यंत काँग्रेसची साथ भक्कमपणे दिलेली होती. म्हणजे वोट बँक, निश्चित वोट बँक, मतदानाला सुरू झालं आणि काउंटिंगला सुरुवात झाली की दलित, मुस्लिम आणि ब्राह्मण वोट काँग्रेसच्या पारड्यात पडत होती आणि त्यानंतर मग बाकीच्या मतांची विभागणी होऊन काँग्रेसची स्थिती काय ते ठरत होतं. तुम्ही म्हणाल ब्राह्मण वोट बँक असल्यानं काय फारसा फरक पडणार आहे? फरक पडतोय. सर्वाधिक खासदार असलेल्या उत्तर प्रदेशांमधली ब्राह्मणांची संख्या मोठी आहे, उत्तराखंडमधली ब्राह्मणांची संख्या मोठी आहे, बिहार, ओरिसा या राज्यामध्ये ब्राह्मणांची संख्या मोठी आहे. एका अशा स्थितीमध्ये येतं ते की त्या विजय-पराजयाचं गणित ती जात नक्की करू शकते. भलेही महाराष्ट्रात कमी असेल, पण अन्य राज्यामध्ये ती संख्या मोठी आहे. आता अशा स्थितीमध्ये काँग्रेसनं आपली ही वोट बँक गमावली आणि ती गमावताना दलितांची वेगवेगळी पक्ष आली. म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये मायावतींनी बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून दलित मतदानांमध्ये मोठ्या प्रमाणावर आपला शेअर निर्माण केला. उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षानं किंवा सर्वच राज्यामध्ये भारतीय जनता पक्षानं ब्राह्मण मतांच्या वरती आपला डोळा मिळवला. समाजवादी पार्टीसारखे, लालू प्रसादांच्यासारखी नेत्यांनी मुस्लिम मतांमध्ये काँग्रेसच्या मोठी फूट पाडली. इकडे दक्षिण भारतामध्ये MIMनंही अशीच फूट पडायला सुरुवात केलेली आहे. दलित राजकारणामध्ये वेगवेगळ्या पक्षाची निर्मिती, त्यांना मिळणारा प्रतिसाद, मुस्लिम राजकारणामध्ये वेगवेगळ्या पक्षांना मिळणारा प्रतिसाद आणि भारतीय जनता पार्टीनं ब्राह्मण आणि ब्राह्मण सदृश्य जातींचा मिळवलेला पाठिंबा, हे काँग्रेसच्या पराभवाचं मुख्य कारण आहे.
आता काँग्रेसला जर खरंच बदल करायचा असेल एकूण संघटनात्मक ढाच्यामध्ये, तर या अर्थाने विचार करून आपली गमावलेली वोट बँक परत मिळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार आहे का, हा देखील मोठा प्रश्न आहे. म्हणजे एकीकडं निधर्मवाद मांडत काँग्रेसनं ज्या स्वरूपामध्ये मुस्लिम धार्जिनी भूमिका घेतली आणि मुस्लिम धार्जिनी भूमिका घेऊन सुद्धा मुस्लिम समाज काँग्रेसपेक्षा अन्य लोकांच्या मागे गेला. मुस्लिम धार्जिनी भूमिका घेताना हिंदू द्वेष्टी भूमिका आहे असं त्याचं स्वरूप आलं आणि हिंदू द्वेष्टा समजल्या गेल्यामुळं हिंदूतला बहुसंख्य वर्ग काँग्रेसपासून दुरावला. कारण नसताना अनेक विषयात मत देण्याचा काँग्रेसी नेत्यांचा अगोचरपणा काँग्रेसला भोवलेला आहे, हे काँग्रेसला समजून घेतलं पाहिजे. आपली वोट बँक परत मिळवायची असेल तर त्या अनुषंगाने बदल करणं आवश्यक आहे. ज्या ज्या नेत्यांना किंवा समजा महाराष्ट्रामध्ये काही नेत्यांना बळ द्यायचं आहे तर ते कोण कोण असले पाहिजेत, ते कसे असले पाहिजेत, या संबंधीचा विचार झाला पाहिजे. काँग्रेसनी असा बदल करून म्हणजे सौम्य हिंदुत्व, म्हणजे राहुल गांधींनी जनेऊधारी ब्राह्मण असं जे स्वतःला म्हटलं होतं, तर ते सौम्य हिंदुत्वाकडची वाटचाल पुन्हा मध्येच थांबून गेली होती. म्हणजे गुजरात निवडणुकीत राहुल गांधी जनेऊधारी ब्राह्मण होतं आणि गुजरात निवडणूक संपल्याबरोबर राहुल गांधींनी आपलं जनेऊ काढून टाकलं, जानवं काढून टाकलं होतं. ही अशी तात्कालिक भूमिका न घेता काँग्रेसला एक सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका घेता येऊ शकणार आहे का, आणि तशा अर्थाने काँग्रेस बदल करणार आहे का. म्हणजे राज्यात जेव्हा काँग्रेसच्या कोणत्या नेत्याला सत्ता द्यायची असा विचार आला की एक 2-4 नेत्यांची नावं पुढे येतात. म्हणजे बाळासाहेब थोरातांना करायचं की पृथ्वीराज चव्हाणांना करायचं की अशोक चव्हाणांना करायचं, एवढ्यापुरतंच हे मर्यादित होऊन जातं. पण दलित, मुस्लिम आणि ब्राह्मण या चेहऱ्यांच्याकडं काँग्रेसकडून सातत्यानं दुर्लक्ष होतं. मुसलमानांच्या बाबतीत तर काँग्रेसनं अक्षरशः कडीपत्त्यासारखा मुस्लिमांचा वापर केलेला आहे, अक्षरशः कडीपत्त्यासारखा. म्हणजे कडीपत्ता जसा कढीत टाकल्यावर कढीला कडीपत्त्याची चव येते आणि कढी पिताना मात्र कढीपाला काढून ठेवला जातो, म्हणजे काढला जातो आणि मग कढीची चव घेतली जाते. कढीपत्ता कढी चवीपुरता असतो आणि प्यायच्या वेळेला काढून टाकला जातो. तशीच मुस्लिम वोट बँकची उपयोग काँग्रेसनं करून घेतला आहे असंच दिसतं. म्हणजे नॉमिनल कुठंतरी एक मुस्लिम प्रतिनिधित्व असलं पाहिजे अशा अर्थाने ते दिलं जातं. त्यामुळं तो एक वोट बँक काँग्रेसपासून दुरावला आणि तो MIM किंवा अन्य पक्षांकडे जाऊ लागला. यातून काही नेतृत्व काँग्रेस उभं करू शकतं का, दलितांच्या मधून काही नेतृत्व काँग्रेस उभं करू शकतं का, आणि ब्राह्मणांच्या मधून, ब्राह्मण, मारवाडी, जैन या सगळ्या समाजांच्या मधून काही नेतृत्व उभं करू शकतं का. असा बदल जर काँग्रेस राष्ट्रीय पातळीवर करणार असेल आणि त्यात बदल करून आपल्या पक्षाची नव्यानं बांधणी करणार असेल तर आणि तरच हे शक्य आहे. पण राहुल गांधींच्या डोक्यात हे विषय येतील का, त्याहीपेक्षा त्यांच्या आजूबाजूचं विदेशात शिकून आलेल्या मित्रांचं वर्तुळ त्यांच्या डोक्यात हे विषय येऊ देईल का, हाही मोठा प्रश्न आहे. खरं तर काँग्रेसकडं आजही देशभरामध्ये असं नेतृत्व उपलब्ध आहे ज्याच्या जोरावर काँग्रेस उभं राहू शकते. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या जुन्या न चालणाऱ्या नाण्यांच्या जोरावर राहुल गांधी खरेदीला बाजारात जात आहेत. राहुल गांधीचं असं आहे की बंद झालेल्या 500च्या आणि 1000च्या नोटा घेऊन मी खूप श्रीमंत आहे असं सांगून जर राहुल बाजारात कोणी खरेदीला गेलं तर त्याला त्या बंद झालेल्या नोटांच्या बदल्यात मिळणार काहीच नाही, उलट नोटा खूप असतील तर जेलमध्ये जावं लागेल. राहुल गांधींचंही राजकारणात असंच होतं आहे. चलनातून बाद झालेल्या नेत्यांना आता बाजूला ठेवून मार्गदर्शक मंडळात घालून, भलेही लालू प्रसादांच्या मताप्रमाणे हे हाफचड्डीवाल्यांची कन्सेप्ट असेल, पण मार्गदर्शक मंडळात ठेवून त्यांना आता नव्याने पक्षाची उभारणी करावी लागेल, एवढं मात्र नक्की आहे. अर्थात आमचा हा सल्ला ऐकतो कोण हाही प्रश्न आहे, पण काँग्रेसबाबत आपलं मत व्यक्त करताना ते स्पष्टपणे बोलावं यासाठी आपल्यासमोर मी आलेलो आहे. नमस्कार.